नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गावणे. मित्रांनो, आर-आर-बी टेक्निशियन ग्रेड 3 या पदाचा निकाल आज जाहीर झालेला आहे. आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी आर-आर-बी मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर आर-आर-बी टेक्निशियन ग्रेड 3 पदाचा निकाल अपलोड करण्यात आलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आर-आर-बीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही आर-आर-बी टेक्निशियन ग्रेड 3 पदभरतीची परीक्षा दिलेली असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी टेक्निशियन ग्रेड 3 पदाचा निकालाचे पीडीएफ कसे डाउनलोड करायचे, कट ऑफ पीडीएफ कसे डाउनलोड करायचे आणि स्कोर कार्ड कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. आर-आर-बी टेक्निशियन ग्रेड 3 पदभरतीचा निकाल डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आर-आर-बी मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. या ठिकाणी आर-आर-बी टेक्निशियन ग्रेड 3 पदभरतीचा निकाल जाहीर झालेला आहे असे दिसायला मिळेल व त्याखाली निकालाचे पीडीएफ म्हणजे ज्या उमेदवारांचे DV साठी निवड झालेली आहे ही पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला सुरुवातीला दिसेल. यावरती क्लिक केल्यानंतर ही पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. एकूण 1699 उमेदवारांचे DV साठी निवड झालेली. तसेच या शेजारील लिंकवर क्लिक करून आपण परीक्षेचा कट ऑफ देखील डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, आर-आर-बी मार्फत टेक्निशियन ग्रेड 3 पदभरतीचे स्कोर कार्ड हे उमेदवारांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. या दोन्ही संकेतस्थळांच्या लिंक्स या तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख दिलेल्या रकान्यामध्ये टाकून कॅप्चा फिल करायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्या खात्यामध्ये लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये उजव्या कोपऱ्याला ऑल असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला स्कोर कार्ड असा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा. तुमचे स्कोर कार्ड हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनवर प्रेस करण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडला असाच एक लाईक नक्की करा. धन्यवाद.